नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी भारतातील सर्वात मोठ्या किसान प्रदर्शनीमध्ये आलेली आणि ही प्रदर्शनी पुण्याला भरते, त्यामुळे आज आम्ही पुण्याला सुद्धा आलेलो आहे. यानंतर मी रायगड वगैरे जाणार आहे. यानंतर तर मी तुम्हाला रायगडचा वगैरे पण ब्लॉग दाखवणार आहे. तर चला मंडळी, आपण पुढे वळूया. हे किर्लोस्करांचं मोटरचं स्टॉल आहे आणि आम्ही यांच्या स्टॉलमध्ये हे मोटर्स वगैरे बघायला आलेलो आहे. तर चला आपण हे बघूया. नमस्कार सर, हे काय आहे? हे पॉवर टिलर आहे. याने काय काय करता येतं शेतामध्ये? शेतामध्ये आंतरमाशासाठी वापरायचं. त्याच्यामध्ये शेतामध्ये आपण रोटावेटर करू शकतो, वखरपाळी करू शकतो आणि डवरे पण आणू. वखरपाळी म्हणजे पेट्रोलची आहे का ही? हो, पेट्रोलवर चालते. इथे इंजिन आहे. आणि किती तास चालतं ते? जवळपास एका लिटरला जवळपास 1 एकर क्षेत्र तयार करून. बरं, ठीक आहे सर, थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण 1 नंबरच्या स्टॉलमध्ये म्हणजेच कृषी निविष्ठामध्ये चाललो आहे. आता सर्वांनी ध्यान लावून बघा. इथे सगळे वेगवेगळे औषधी किंवा झाडांचे प्रकार दिलेले आहेत. आता आपण पुढे चालूया आणि बघूया. तर मित्रांनो, आम्ही स्पेशल औषधांच्या स्टॉलमध्ये आलेलो आहे. इथे शेतामध्ये कीटकनाशक किंवा रोग झाडावरचे हे असतात, आळी वगैरे त्यांना मारायचे जे औषधे असतात ते इथे भेटतात आणि अजून इत्यादी प्रकारचे भेटतात, पण मग मला त्याची नावं नाही माहिती. तर चला माऊली, आपण पुढे बघू. कोणताही प्रोडक्ट यूज करा तुम्ही, एका प्रोडक्टवर तुम्ही कंपनीमध्ये हे घेऊ शकता. रिझल्ट 1 नंबर आहे. पूर्ण प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहेत. कोणताही प्रोडक्ट घ्यायचं. हां, तुमचं नाव काय? दत्तात्रय आहे का? कुठली? मित्रांनो, मी आता तुम्हाला काही औषधी दाखवणार आहे आणि त्यांची नावं सांगणार आहे. ते तुम्ही शांततेत ऐकावे. हे जे पूर्ण औषधी आहेत त्या कीटकनाशक आहे आणि हा बुरशीनाशक आहेत. याच्यात वेगवेगळे प्रकार येतात आणि अजून खूप सारे येतात. हे हर्बिसाइड आहेत. हे पण शेतातच वापरतात आणि हे तण जाळण्यासाठी बहुतेक. मला एवढी काही माहिती नाहीये, पण मग मी तुम्हाला दाखवते. तुम्ही हे वापरू शकता शेतामध्ये. हे चिपकूवाले बेंडूक आहे. हे त्या काकांसोबत बोलत आहे. हाय, हॅलो, बाय. हे वॉटर फाउंटेन आहे आणि आता आम्ही किसान प्रदर्शनीमध्ये जाता जाता हे फुलांचं छान मस्त नर्सरी सारखं यांचा ग्रुप बघून घ्या. पुढे पण खूप सारे आहेत, पण मग हाच बघून घ्या. आम्ही एक्झिटिंग डोअरच्या बाहेर आलेलो आहे. आता मी बाकीचा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळच्या भागामध्ये दाखवेन. तर तेव्हा आम्ही रायगड किंवा सिंहगडला असू. धन्यवाद, बाय.